जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हा अनुभव नक्कीच आला असेल की आपले असे काही सोबती असतात, असे काही जवळचे व्यक्ती असतात जे आपल्याला वाईट मार्गाला लावतात आणि आपल्याला वाईट बोलायला, वाईट वागायला शिकवतात. जेव्हा आपण कोणाबद्दल तरी दोन शब्द वाईट बोलतो तेव्हा विचार करून बोलत जा, कारण जेव्हा आपण दुसऱ्याला वाईट बोलतो, दुसऱ्याला नावं ठेवतो, तेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत असतो आणि आपलंही वाईट व्हायला सुरुवात होत असते. म्हणून एक नेहमी लक्षात ठेवा की दुसऱ्याबद्दल कधीच वाईट बोलू नका किंवा चिंतू नका. त्याने आपल्या जीवनावरती उलट परिणाम होत असतो आणि आपल्या जीवनात अनेक संकटे येत असतात, नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या जीवनासाठी खूप लाभदायक ठरतील, ज्याने तुमच्यावरील संकटे कमी होतील. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आपल्या जीवनामध्ये अनेक असे व्यक्ती असतात जे आपल्या जवळ आले की लगेच दुसऱ्याचं वाईट बोलायला सुरुवात करतात आणि आपणही त्यामध्ये खुशाल सहभागी होतो आणि लोकांचं वाईट बोलत असतो. बायकांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात जाणवत असतो. शेजारील आजूबाजूच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा नेहमी दुसऱ्या एका व्यक्तीबद्दल वाईट बोलत असतात. त्याने हे केलं, त्याने ते केलं, तो असा आहे, तो तसा आहे, आपण हे सर्व बोलत असतो. परंतु याचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या घरावर होत असतो. याने आपल्या जीवनातील संकटे कमी होत नाही तर वाढतात आणि सर्व काही विस्कळीत होतं. म्हणून कोणाबद्दलही वाईट बोलताना 4 वेळा नक्की विचार करा. दुसरं कोणी बोलत असेल तर त्यालाही बोलायचं थांबवा आणि दुसरा विषय काढा. कारण कधीही आपण जेव्हा चांगलं बोललो त्यावेळेस आपल्या जीवनात चांगलं होतं आणि ज्यावेळेस वाईट बोललो त्यावेळेस वाईटच होत असतं. आपण दुसऱ्यासाठी जेव्हा खड्डा खणतो तेव्हा त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः पडत असतो. म्हणून दुसऱ्याचं अजिबात वाईट चिंतू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. जेव्हा तुम्ही हे सर्व कराल त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला बघत असतो. मग आपण नेहमी विचार करत असतो की मी ही एवढी सेवा करतो, देवाची एवढी भक्ती करतो, त्या भक्तीचा फायदा का होत नाही, का त्या भक्तीचं फळ मला मिळत नाही. तुम्ही त्या भक्तीच्या पात्रतेसाठी तुम्ही मागे येत आहात. ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही त्या गोष्टीसाठी अपात्र ठरत आहात. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र ठराल तेव्हा भगवंत स्वतः तुमच्यासाठी धावत येतील. परंतु तुम्ही हे चुकीचं कामं करून त्या गोष्टीसाठी अपात्र ठरत आहात आणि त्यामुळे तुमच्या जीवनात कुठलाच चमत्कार होत नाही. अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार झाला. त्यांना त्यांचे अनुभव विचारा. त्यांनी हे सर्व वाईट कामे सोडून दिली. पहिली गोष्ट म्हणजे आपलं मन सर्वात मोठं विचारांचं भांडार आहे. आपल्या मनामध्ये जे विचार येणार तसंच आपण वागत असतो. आपल्या मनामध्ये जर चांगले विचार आले, सकारात्मक विचार आले तर आपण वाईट वागतच नाही. परंतु आपल्या मनात कधीकधी असे खूप काही नकारात्मक विचार येतात, खूप काही चिडचिडेपणा आपल्या जीवनात असतो, आपल्याला खूप सारा राग येत असतो, घरामध्ये अशांतता असते, घरामध्ये देखील कुणी ना कुणी एकमेकांना बोलत असतात आणि घरामध्ये शांतता नसते. हे सर्व तुमच्या गरिबीचे किंवा तुमच्या वाईट दिवसांचे हे काही सर्व कारणे आहेत. हे कारणे तुम्हाला आत्ताच बंद करावे लागतील. जर तुम्ही हे सर्व असंच सुरू ठेवलं तर जीवनात तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी खूप काही करावं लागेल. आणि जर तुम्ही हे सर्व आत्ताच बंद केलं, सुखाने नांदलात, शांतता घरामध्ये ठेवलीत, त्यानंतर मनामध्ये फक्त चांगले आणि सकारात्मक विचार ठेवले, वेळेला लोकांना मदत केली, लोकांसाठी धावून गेले, तर तुमच्या जीवनात तुम्ही लवकरच सक्सेसफुल व्हाल. जेवढं तुम्ही शाळेमध्ये अभ्यास करता, कॉलेजेसमध्ये अभ्यास करता, तेवढा तुम्ही तुमच्या रिअल जीवनामध्ये देखील अभ्यास करायला हवा. कारण फक्त शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पुस्तके वाचून ज्ञान मिळवता येत नाही, तर रिअल आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभव घेऊन देखील ज्ञान मिळवावं लागतं. शाळा कॉलेजेसमध्ये तर फक्त शिकवलं जातं, परंतु आपल्या खऱ्या जीवनामध्ये आपल्याला तो अनुभव मिळत असतो. तो अनुभव सर्वात मोठा असतो आणि तो अनुभव ज्याला मिळाला त्याने सर्वात चांगली कामगिरी केली. आपण अनेक बायकांचा स्वभाव बघत आलो आहे की स्वयंपाक करताना, कुठलंही काम करताना नुसती बडबड करायची, चिडचिड करायची. याने घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही.
तुम्ही कितीही रागावलेला असाल, कितीही दुःखी असाल, परंतु स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा घरातील लक्ष्मी निघून जाते तेव्हा आपल्या घरात सर्व काही खेळीमेळीचं वातावरण असतं ते सर्व बंद होऊन जातं, सर्व चिडचिडेपणा होतो. म्हणून घरात लक्ष्मी नांदायला हवी असेल तर घरात असणाऱ्या बायकांनी देखील आपल्या जीवनामध्ये थोडासा संयम ठेवायला हवा. सर्व काही चांगलं होईल, फक्त तुम्ही एकमेकांना समजून घेत जा. बघा, जीवनात तुम्हाला नक्की चमत्कार दिसेल. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे या गोष्टींमध्ये आपण लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये चमत्कार घडत नाहीत. यानंतर गोष्ट एक सांगायची ठरली तर आपल्या जीवनात आपण जेव्हा केव्हा कुठलीही नवीन वस्तू खरेदी करत असतो तेव्हा थोडासा विचार करून खरेदी करत जा. कारण त्या वस्तूची खरं आपल्याला गरज आहे का, तरच ती गोष्ट खरेदी करा. जर विनाकारण तुम्ही अनेक गोष्टी घेत असाल त्यामुळे घरामध्ये पैशाची कमतरता भासू शकते. ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांना याची झळ जाणवणार नाही, परंतु जे मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहेत, जे नोकरीवाले आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी नवीन कुठलीही गोष्ट घेताना एकदा विचार करत जा की याची आपल्याला खरोखर गरज आहे का. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच घ्या. कारण जर तुम्ही विनाकारण खर्च करत असाल तर घरामध्ये पैशाची तंगी नक्की भासेल. त्यानंतर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेव्हा केव्हा तुम्ही सेवा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी बसाल तेव्हा पूर्ण सोबत जर बसता आलं तर खूप चांगलंच आहे. परंतु काही कारणामुळे, वैयक्तिक कारण असतील किंवा इतर कुठलीही कारणं असतील, त्यामुळे जर तुम्हाला एकत्र बसायला मिळत नसेल तर तुम्ही एकटे बसला तरी चालेल. परंतु एक लक्षात ठेवा की घरामध्ये असणाऱ्या बाकीच्या व्यक्ती ह्या शांत असल्या पाहिजे. कारण शांत जेव्हा सर्व काही वातावरण असतं तेव्हा त्या भक्तीचा चांगला फायदा होत असतो. म्हणून ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जरी ते भक्तीसाठी आले नाही किंवा त्यांची इच्छा जरी नसेल तरी तुम्ही जरी भक्ती करत असाल तर मात्र त्यांना शांत राहायला नक्की सांगा. कारण जर घरामध्ये गडबड गोंधळ चालू असेल आणि तुम्ही भक्ती करत असाल तर आपण काय भक्ती करतो ही आपल्यालाही समजत नाही आणि ती देवापर्यंत देखील पोचत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट करताना एकाग्रतेने करा, मन शांत ठेवून करा, मनामध्ये चांगले विचार ठेवून करा. बघा, त्याचा फायदा तुम्हाला एक दिवस नक्की होईल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आपल्याला माहीत नसतात, त्या माहीत करून देण्याचं काम आम्ही करत असतो. कारण आपल्याला कोणीतरी जीवनात मार्गदर्शन करणारं हवंच असतं. कारण जोपर्यंत कोणी आपल्याला 4 गोष्टी सांगत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. कारण आपल्याला ते देखील प्रत्येक गोष्टींचं ज्ञान नसतं, ते ज्ञान आपल्याला मिळवावंच लागतं आणि हा आपल्या चॅनलचा एक स्रोत तुम्हाला मिळालेला आहे. म्हणून अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण आम्ही आपल्या चॅनलवर रोज नवनवीन असे भक्तिमय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.